नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्या क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते। जुनी मंगळवारीतील हत्तीनाला परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत 22 जणांना रंगे हात अटक केली आहे। ही कारवाई गुप्त माहितीनुसार करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 8,970 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईनंतर लकडगंज पोलीस पुढील तपास करत आहेत। जुगार अड्ड्यांवर होत असलेल्या या प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचं कौतुक देखील होत आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरगडा येथील 500 मेगावॅट क्षमतेच्या महाजेनको थर्मल पॉवर प्लांटमध्ये भीषण फ्लॅशओव्हर अपघात झालाय। ही दुर्घटना MCC रूमजवळ FD फॅन ब्रेकरवर दुरुस्तीचं काम सुरू असताना घडली आहे। 6.6 kV लाईनवर ब्रेकर काढताना अचानक प्रचंड आगीचा स्फोट झाला आणि 2 कामगार यात जखमी झालेत। सचिन भगत कंत्राटी कामगार आणि वैभव सोनले महाजेनको कर्मचारी यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर गंभीर स्थितीमुळे ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांनी अपघाताच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमली आहे। कामगार संघटनांनी सुरक्षा उपकरणांचा अभाव असल्याचा आरोप करत महाजेनकोच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। रक्षाबंधनाच्या दिवशी नागपुरात घडलेल्या हिट अँड रन अपघातानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती, पण या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांनी केवळ 36 तासात आरोपी ट्रक चालकाला पकडून धडक कारवाई केली आहे। ही घटना 9 ऑगस्ट रोजी घडली, जेव्हा एका भरधाव ट्रकनं दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली। यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि पती गंभीर जखमी झाला। सर्वात धक्कादायक क्षण तेव्हा समोर आला जेव्हा पतीनं पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न केला। या दृश्यानं समाज व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत। या घटनेच्या तपासात पोलिसांनी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला। 12 तासाच्या CCTV फुटेजवर 2 AI अल्गोरिदम वापरून संशयित ट्रक शोधण्यात आला। एक लाल रंगाच्या चिन्हांसह ट्रक ओळखण्यात तर दुसरा त्याच्या गतीचा अंदाज लावण्यात उपयोगी ठरला। AIनं 15 मिनिटांमध्ये संशयित ट्रक शोधून दिला। यानंतर पोलिसांनी 700 किलोमीटर दूर ग्वालियर कानपूर हायवेवरून आरोपी ट्रक आणि त्याच्या चालकाला अटक केली आहे। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील शहरांना स्वच्छता, देखभाल आणि कचरा व्यवस्थापनाच्या आधारे रँकिंग दिली जाते। कधीकाळी स्वच्छतेच्या शर्यतीत अग्रेसर असलेलं नागपूर शहर आता सतत घसरताना दिसतंय। यामागचं मुख्य कारण म्हणजे प्रशासनाची बेपर्वाई आणि नागरिकांची उदासीनता। सतरंजीपुरा परिसरातील दुर्गावती चौक पुलाखाली तयार करण्यात आलेलं अस्थायी कचराघर त्याचं ठळक उदाहरण ठरतंय। हे कचराघर निवासी भागाला लागूनच असल्यानं परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय। येथील नागरिक अक्षरशः दुर्गंधीत जगण्यास भाग पडले गेलेले आहेत। केवळ प्रशासनाचीच नव्हे तर ही परिस्थिती आपल्या सर्वांच्या जबाबदारीचंही दर्शन घडवते। शहर स्वच्छ ठेवणं हे फक्त सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची ही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे। आजच्या या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। मी रत्नाकर घेतो आपला निरोप। नमस्कार।